नमस्कार मित्रों, हमारे ब्लॉग में। अरे तेरा बोलो मोदी जी कहे। अरे इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? नमस्कार, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। आम्ही सर्वजण आता निघालेलो कळसुबाईच्या ट्रॅकला। तर प्रवीणजी रेडी आहेत, सागरजी रेडी आहे, प्रशांतजी जामच हसतायत, काय त्यांचा नाद वेगळा आहे। ठीक आहे, तर आता आम्ही एक्साइटमेंट आहे। तर आता आमच्या आता 4 व्हीलर एक आहे आणि तिकडे बाईक पार्क आहे। तर आता आम्ही सरळ निघलो कळसुबाईला। तर भेटू रोडामध्ये, तुम्हाला दाखवत राहील की काय नक्की नियोजन आहे। तर भेटू, चला। सागरजी प्लीज हाय कराव। गाडी ठोक चाल, गाडी ठोक चाल, आरामात आरामात। ठीक आहे ठीक आहे। सागरजी आणि लखनजी निघलेले आहेत बाईकवरती। अँड थोडे सागरजी थकले की सागरजी मग माघार घेणार आणि गाडीमध्ये येणार। तर अगं बाई, अर्ध्या तासानंतर आम्ही पोचलेलो आहे कळव्यामध्ये। आणि जस्ट ट्रॅफिकला असं पाठीमागे सोडून आम्ही आता पुढे निघालेलो आहे। तर लखनजी आणि सागरजी पुढेच गेलेले आहेत। तर आता आम्ही पुढे, आवाज जरा कमी करा ना प्रशांतजी प्लीज। हाँ, जरा ऑपरेटर आमचे जरा तापले। तर ठीक, मैं बोल रहा था कि एक बार अगर मेरा दिमाग गर्म हो गया ना तो ठंडा भी फटाफट हो जाता है। लखनजी आणि सागरजी पुढे गेलेले आहेत। तर आम्ही आता त्यांना शोधतो। आम्ही आता थांबलेलो आहे टी ब्रेकला। आणि आमच्या आधीच आम्ही पोचायच्या आधीच लखन आणि सागरने काय केले, चालू केले आमचं। काय मागवले? मिसळ पाव। आणि तू चहा काय? गरम पॅटीस काय घेणार मग? 4 चहा। आता खरा माहोल दाखव त्याला, खरा माहोल दाखव। नको म्हणता आम्ही फुल 3-4 प्लेट मारलेत होता मिसळ। रामने पहिला बोला नको, पण रामने फुल मारलेत प्लेट। राम किती प्लेट मारले? सागर प्लेट किती मारले रे मिसळच्या? नको म्हणता नक्की एक ना? सागरजी ऑलमोस्ट 100 किलोमीटर सागरजीने कापलेला आहे। आणि जाम सुंदर प्रकारे नीट बसल्यात प्रवास। हा, क्लिप का? तर लखनजी पण त्यांना साथ देत आहेत, बॅक टू बॅक साथ देत आहेत आणि रस्ता सांगतायत, मॅपिंग करतायत। तर प्रशांतजीने पण हातामध्ये स्टेअरिंग घेऊन धोरण सांभाळलेलं आहे। लखनजी फिलिंग काय राईडची? थंडी आहे का? कूल तर कूल म्हणतात लखनजी।
जिम्या फोडकत बसते. ठीक आहे, चला 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 बसा. ए स्टँड लाव. अरे ग्लोव्ज बघ, सागरजी एवढे आतुर झालेत की ग्लोव्ज पण विसरले. थँक्यू दादा. दादाने जाम मदत केली. या ग्लोव्हजने आमची साथ दिलेले आहे, थंडीने वाचवलेला आहे. जर तुम्हाला असे ग्लोव्ज मागवायचे असतील तर मला संपर्क करा. पैसे लागतील पण असं फुकट नाही भेटणार. पैसा ही पैसा होगा. तर ठीक आहे, चला भेटू आपण. आम्ही पण जातो 4 व्हीलर मध्ये आणि नीट जावा. चला बाय 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 बाय. कौन सा कर दे लड़की पूछने को कैसे तुम सब फेस कर दे मैं बोला मेरे पीछे एक टाइम जरा वेट कर दे कैसा माता डीओ देख घर तक बोले तो अपना फूड बड़ा सूट सीधा लगेगा धन लगेगा मन आते हैं कंसा बंसर सब एक साथ एक जात नो पात नो गात नो याद तेरे मुंह पे पड़ेगी जड़ेंगे तेरे महीने. तर आम्ही आता बेस कॅम्पला आलेलो आहे इकडे. कितीला निघायचं माहिती आहे का? 2:30ला निघायचं. हा 15-20 मिनिटात. हा चला निघू आता सगळे जण. आम्हाला इथे छोटासा हापसा भेटलाय. गावाकडे कशा असतात तशा प्रकारचा हापसा आहे. फुल. 1 मिनिट मी तुम्हाला पाणी दाखवतो. पाणी इकडे हे आहे, हे बघा, फुल गावठी टाईप. रामजी, दख्खन नायक रामजी. कसं चढणार आहेत भाई? टॅवेल घेऊन. थंडी आहे ना भाई? थंडी आहे इथं मजबूत. थंडी आहे, फुल थंडी आणि आम्ही फुल चिल आहोत आता वरती चढायला. हा. मी काय बोलतोय, सरळ जायचं आपल्याला. एकदम दोन रस्ते. हा दर कोई तरीका है भीख मांगने का? ग्लोव्स घ्या टॉर्च घ्या. आपण टॉर्च म्हणजे आता वरपर्यंत लाईट येते, वरपर्यंत लाईट आहे सगळं. गाईज कम ऑन. स्टार्टअप आमचा आता ट्रॅक चालू झालेला आहे. ऑलमोस्ट 2:30 झाले. आता आम्ही ट्रॅकला सुरुवात करतोय. शॅगी तू जरा चपळ राहा. हाय सचिन, कुठे चाललास रे तू? घरी चाललोय, आमच्या ट्रॅकिंगला चाललोय. आणि मी घातलेले ग्लोव्ज जे आहेत ना ते बाईक राईडचे ग्लोव्ज आहेत. हो. सेफ्टीसाठी. आता ते म्हणतात ना येळाला जाऊ दे. तर वेळेस काय पण उपयोगी पडले तर हे उपयोगी. थंडी जाम आहे, 2:30 वाजले त्याच्यामुळे. तर आता चला. माझ्या खिशातून काय हात निघायचं नाव नाही घेत. थंडी आहे इकडे, सांभाळून या. हो राम. आम्ही आता एक गाडी करायला टाइम आहे, जायला टाइम नाही. तर आमचे साऊंड विसरलेले आहेत गाडीमध्ये. तर आम्ही थोडे पुढे आलेलो. तर आता आम्ही कोणच जायला माग नाही. तर आता आम्ही सुटतोय की 7 मध्ये 2 ते सुटणार आणि बाकीचे हे करणार. ठीक आहे. 1 2 3 काय बेकार पोरायचं. सगळ्यांचा असायचं. आम्ही सुटलो. आता तुमच्या 5 जणांमध्ये तिघं राहू दे. तिघांचं जाऊ दे. लास्टला दोघं राहतील ते जातील. नाही तिघं भावावर तुम्ही तिघं जावा. म्युझिक. मी राम आणि आधी आम्ही 3 जण फसलोय आणि आता आम्ही जाणार आहे साऊंड आणायला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. काय आता नशीब नाही साथ दे तर काय करणार. आता आम्ही चाललोय साऊंड आणायला. गाडीमध्ये साऊंड आहे. घर ऑलमोस्ट इकडे आहे ना असे सर्व कौलाचे घड आहेत आणि कदाचितच वाशी म्हणजे पत्रे आहेत. बाकी सगळे आहे ना कौलाचे घर आहेत.
ऍक्च्युली ज्याच्यासाठी आम्ही परत आलेलो आहे, जे घ्यायचं होतं ते हा स्पीकर आहे. हा स्पीकर राहिलेला होता गाडीमध्ये. आता हा स्पीकर घेऊन आम्ही आता वरी ट्रॅक चढणार आहे. कारण की जोश पाहिजे, ट्रॅक चढतोय म्हणल्यावरती जोश पाहिजे. तर हे याच्यावरती गाणे ऐकत ऐकत राम फुल कसं चढणार आहे, मज्जा ठासत ठासत राम. जय शिवराय. जय शिवराय, जय शंभू नारायणा. तर आता आम्ही निघतो आणि आता डायरेक्ट त्यांच्यापाशी गेल्यावरती त्यांच्यापाशी जातो. चला, आम्ही साऊंड घेऊन पोरांपाशी आलेलो आहे. आता आम्ही सर्वजण मिळून आता वरी चढतोय. पब्लिक दिसली आता, हे पण आमच्या सोबतच आलेत आता वरी कळसुबाईला ट्रॅकिंगला. इथूनच आमच्या सोबत ते येतील. पहिल्यांदाच आले का तुम्ही? इथे आम्ही ऑलमोस्ट 10% आम्ही ट्रॅक चढलेला आहे. इथे कॅम्पिंगसाठी आणि टेंटसाठी इथे जागा आहे इकडे सगळे. आणि इकडे वरून चढायचे. हे तुम्ही बघू शकता, इकडे कॅम्पिंगसाठी जागा आहे. अंधारात दिसत नसेल पण इकडे सर्व व्यवस्था आहे. इथे सगळे इथे बोट्स पण दिलेले आहेत. प्रवीण बडी, हाउ इज जोश? एक कंबर कसले हातीने. तर आम्ही ऑलमोस्ट आता 40% नाही, अर्धा नाही बाई, 40% आम्ही हे चढलेलो आहे ट्रॅक. अजून ऑलमोस्ट 60% अजून चढायचं आहे. शिड्या लागलेल्या आहेत आम्हाला या अशा. सध्याची परिस्थिती बघू शकता. सध्याची परिस्थिती जामच बिकट आहे. हे बघा, राम, सागर तर जाम थकलेला आहे. आधी जरा चिल दिसतोय. लखनजी आणि प्रशांतजी आणि प्रवीणजी, लखनला उलट्या होत आहेत तर लखन खाली थांबलाय. थोडासा उलटी करूनच वरी येणार आता. आणि आम्ही चौघं आम्ही आता वरी जाणार आहे. इथे चांगली गोष्ट आहे की इथे आता लोखंडाच्या शिड्या लागलेल्या आहेत अशा सर्व. आणि लाईट्स पण आहेत. तर आम्हाला फोनचा टॉर्च पण आता जास्त यूज करायची गरज नाही. तर आता आम्ही ऑलमोस्ट हळूहळू आता पुढे वरी जातोय. आता इथून अजून 1.5 तास लागेल आम्हाला वरी जायला. बघितलं होता भाई, या शिडीनंतर जास्त ट्रॅक नाही. बघता हे एकदम खडी शिडी आहे बनवलेली आहे. प्रॉपर लोखंडाची शिडी अशी बनवलेली आहे बघा, अशी वरीपर्यंत गेलेली आहे. आणि खडी चढाई आहे. हे बघू शकता इथे कसे अँगल्स वगैरे सगळे हे केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि इकडे पूर्ण हे बघा, खाली पूर्ण दरीच. ही डेंजर आहे, ही शिडी नाही. तर आता आम्ही ऑलमोस्ट 50%च्या वरी चढलेला आहे. आणि ही लोखंडाची शिडी, दुसरी लोखंडाची शिडी लागलेली. प्रवीण चढतोय आणि राम पण. खूपच खतरनाक शिडी आहे. चल बरं चल बाई. हे ह्या हालतवरनं समजून शकताल की किती वरी खडा ट्रॅक आहे. लखन, हाउ इज द जोश ब्रो? बस हवा निकल गई. सागर बी खस्ता झालेला आहे, जामच खस्ता झालेला आहे. सगळा लोळलेला आहे चिखलात. लास्टपर्यंत खालीपासून तर येतो वरीपर्यंत आमचा गायडर आहे शेर. क्या नाम है तेरा? कौन है इसी? छोटे, क्या नाम है इसका? अंशुमन अवार्ड बोलते मेरे को. अंशुमन अवार्ड. सुना क्या आणि फक्त एका बिस्किटाच्या आशेवरती हा आमच्या सोबत आलेला आहे. ह्याला हे भेटणार, काय त्याला बोलतात, बक्षीस तर भेटणार. ते त्याच्या तोंडात टाकतो. हे आपली बॅग घेतल्या सगळ्या. 3 होत्या. अच्छा, हे चालू कर. अच्छा, आपला पण लावून ठेवू ना यार.
तर आता आम्ही थांबलेलो आहे कळसुबाई शिखरावरती. तुम्ही सनराईज बघितलाच. टाइम लाईफ मी टाकलेली आहे, तर ती बघा. आणि प्रशांतजी इथे कांदा सोलतायत. टोमॅटो इकडे आणि इकडे टोमॅटो आहे, इकडे कांदा आहे आणि हा गॅस कॅन आहे की याच्यावरती आम्ही मॅगी बनवणार. हा टोप आहे. त्याला घ्या ना वेळेत. बघू शकता सनराईज झालेला आहे आता. मस्तपैकी दिसतोय सन, पण कॅप्चर होत नाहीये कारण की जामच सन आहे तो. कॅप्चर काय होणार आहे. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. कसला व्ह्यू भारी आहे. मी बसून सनराईज बघितल्यानंतर आता बसल्या बसल्या आम्ही आता मॅगी करतोय. लवकर कर मॅगी, त्यांना एक प्लेट द्यायची. इकडे आम्ही घरून तो कॅरी करण्याचा स्टोव आणलेला आहे अँड मॅगी पण आणलेली आहे इकडे. तर आता सगळेजण आता बसून मॅगी करतोय. मॅगी खाऊन आम्ही आता थोड्या वेळाने खाली जाणार आहे. आणि इथे हे पण आहेत, इथे माकडं पण आहेत. इकडे बघताय ना तुम्ही, इथे माकड आहे, इकडे माकड आहे. हे बघा, हे बघा, इकडे जाम आहे, इकडे तर गोळकाच आहे. हे बघा, इकडे आमची मॅगी एकदम रेडी होते. टोमॅटो पडलेला आहे. काय त्यात पडलेला आहे? कांदा टोमॅटो आणि ऑइल पडलेला आहे. रवींद्र मॅगी मसाला काढण्यात दिले. तर आता आमचा ऑलमोस्ट कळसुबाईचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. तर आता आम्ही सर्वजण हळूहळू खाली निघतोय आता. हो, परतीचा प्रवास आता चालू झालेला आहे आमचा. आता इथून आम्ही गाडी खाली पायथ्याशी लावलेले आणि तिथून परत थोडंसं दुपारचं जेवण करेल आणि निघेल. तर आता हळूहळू आता खाली निघतो. चांग भलं. ऍक्च्युली जाम मोठे इकडे दरीच आहे, दरी इकडे. आणि इकडे ते दिसते ना पांढरा पांढरा, ते लिहिलेलं आहे कळसुबाई. आता शिड्या पण खाली चढून आलेलं आहे. इकडे बघा, हे बघा, एवढी हवा चालू आहे ना. तुम्हाला हवेचा पण आवाज येत असेल. माझा येतोय का नाही माहित नाही, हवेचा पण आवाज येत असेल. एवढी हवा वर आहे. जाम स्टीफ चढाई आहे. ठीक आहे, पण मजा आली चढण्यामध्ये पण. संध्याकाळची मजा आली आणि उतरायला आता काय ना, लवकरच आता आम्ही खाली उतरेल कारण की चढण्यापेक्षा उतरण्यात एकदम इझी जाईल. तर आता आम्ही हळूहळू हा 50% आम्ही एक अर्ध्या तासात कव्हर केलं. तर आता हे पण अर्ध्या तासात कव्हर होऊन जाईल. ते तुम्ही बघताय ना समोर, ते जे बघताय ना हे गाव, तिथेच आपली गाडी पार्क आहे. अर्ध्या तासात होऊन जाईल कव्हर. आणि माझ्यासोबत फक्त आधीचे आहेत आणि बाकीचे सगळे तिकडे वरी टॉपला आहेत, मस्ती करत येत आहेत. आणि आम्ही हळूहळू आता खाली निघतो. ठीक आहे, आता एक 10-10:15 पोचेल खाली. 10:15 पोचल्यानंतर चला फडदेशी गाडी काढेल आणि लंच करेल कुठेतरी धाब्यावरती आणि निघेल घरी फास्ट. ठीक आहे, बाकीचं काय बघू पुढे काय होईल ते मी तुम्हाला दाखवत राहतो.
यायला मला फुटल्याला फुटला नाही ना. थोडासा वास येते पॅकेटच्या दुधात थोडा वास येते. फुटलं नाही, फुटलं असतं तर हे झालं. बरं द्या चला. अरे होते चांगले गाडी कर त्याला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। तो ट्रॅक सगळा चढून उतरून आलो आम्ही खाली लागले आम्ही गाड्या चालू केल्या आणि फटाकशी घरी निघलो परतीचा प्रवासाला. तुम्हाला बोललेलोच होतो जाताना आम्ही कुठल्या तरी धाब्यावरती थांबेल, नंतर चला बाकीचा प्रवास पूर्ण करेल. तर आता हा जो ढाबा आहे ओम साई, व्हेजवाली माणसं आहे आम्ही, नॉनव्हेज खात नाही. तर आम्ही आता व्हेज सगळं ऑर्डर करणार आहे. तर आता जेवू आणि जेवल्यानंतर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तर आता भेटू जेवल्यानंतर. हां दाखवतो आज आता मागवलेलं काय काय. तर आपण जेवणामध्ये काय मागवलेलं आहे? ओ व्हेज चिकन हांडी. ओके ठीक आहे. कोण मागवलेलं आहे? प्रशांतजी तुम्ही काय मेन्यूमध्ये मागवलेलं आहे? व्हेज चिकन आहे. या ठीक आहे. तर आम्ही सर्वांनी व्हेज चिकन हांडी मागवलेले आहे. ह्या दादांनी वांगीचं भरीत दादा मागवलं. ए माशा चिकन हांडी आलेले आहे. तर आता आमचे सागरजी आम्हाला टेस्ट करून दाखव. सागरजी जरा टेस्ट करून दाखवा व्हेज चिकन हांडी. हां चालेल सागरजी. हां व्हेज चिकन अंडी एकदम स्पेशल आणि आमच्या तोंडात घास. चौकश आहे कांदा एकदम मस्त. व्हेज चिकन अंडी रस्सा. प्रशांतजी कसं आहे टेस्ट? रामजी. हां तर आमचं आता जेवण झालेलं आहे. तर आता पुढच्या प्रवासाला लागलेलो आहे. तर आता पुढचे काय जे व्ह्यूज आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. आता बाईकवरती आलेलो आहे. कारमध्ये सागर गेलेला आहे आणि मी बाईकवरती आलेलो. तर आता पुढचा प्रवास मी बाईकवरनंच तुम्हाला दाखवेल. आलेलो आहे कसारा घाटमध्ये आणि ऑलमोस्ट थोडंफार अंतर मी कापलेलं आहे. तर हा चालू झालेला आहे कसारा घाट. पूर्ण पाठी बघू शकताय, गाड्या पण पाठी आहेत. आणि जो व्ह्यू बघण्यासाठी मी थांबलो आहे हे बघा, हा घाट आहे असा आणि हे इकडे व्ह्यू आहे बघा. सगळा डोंगर एरिया आहे. डोंगरामधून रस्ते आहेत हे बघा. पूर्ण डोंगरामधून रस्ते आहेत. सरळ असे सर्वजण असेच रस्ते आहेत. आता नुकताच हे झालेलं आहे, चालू झालेलं आहे घाट. आता इथून सगळे रस्ते तसेच आहेत. तर आता मी आणि रामजी पण हेच व्ह्यू एन्जॉय करतोय. अँड थोडासा व्ह्यूसाठीच थांबलेलो आहे हे बघा. बघताय ना कसा व्ह्यू आहे.
डोंगर 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 डोंगर. तर रामजी कसे वाटते तुम्हाला हे डोंगर विंगर बघून? एन्जॉय करताय का? मग तुमचे बोल दिसत नाहीत. च्युइंगम खाल्लेलं आहे रामजीने, त्याच्यामुळे रामजी वार्तालाप नाही करत आहे. ठीक आहे. बॅटरी डेड झाल्यामुळे पुढचा व्हिडिओ काय मला काढता नाही आला. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.